मन रे तू काहे न धीर धरे, ओ निर्मोही मोह न जाने जिनका मोह करे। मन रे तू काहे न धीर धरे। 24/12/24 हा जादुई आकडा या गेल्या वर्षामध्ये अख्ख्या देशाने अनुभवला. 24/12/24 ही मोहम्मद रफी साहेबांचा हा जन्मदिवस होता, 24 डिसेंबर 2024. आणि त्याची खासियत ही होती की रफी साहेबांचा हा 100वा वाढदिवस होता. अख्ख्या देशाने तो साजरा केला. रफी साहेबांचे चाहते जे आहेत ते फक्त भारत देशामध्ये नाही आहेत तर जगभर आहेत. जगभराने वेगवेगळ्या मैफिली आयोजित करून वेगवेगळ्या पद्धतीने रफी साहेबांचा वाढदिवस साजरा केला. उल्हासनगर या शहरामध्ये रफी साहेबांना वाहिलेला, त्यांच्या गाण्यांना, त्यांच्या संगीताला वाहिलेला एक क्लब आहे, मोहम्मद रफी फॅन क्लब ऑफ उल्हासनगर. आणि ह्या क्लबचे सर्वात जे ज्येष्ठ सदस्य आहेत, स्थापनेपासूनचे सदस्य आहेत आणि एक प्रमुख गायक कलावंत आहेत आनंद महाडिक. त्यांच्या मी आज निवासस्थानी आहे, माझ्यासोबत आहेत आनंद महाडिक. आनंद महाडिक, तुमचं मीडिया भारत न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण आनंद महाडिक यांचा जो गायनाचा प्रवास आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच सोबत ते खरं म्हणजे महेंद्र कपूर आणि वेगवेगळ्या गायकांची गझल गायकी त्यांची खूप चांगली आहे, परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मोहम्मद रफी साहेबांबद्दल त्यांना एक विशेष प्रेम आहे. आणि ते आपण सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न या आजच्या गप्पांमध्ये आपण करणार आहोत. आनंदजी, आपण तुमच्या गायन प्रवासापासूनच सुरुवात करूया. मी रफी साहेबांबद्दल तर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, परंतु सगळ्यात मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हा गाण्याचा वारसा तुम्हाला काय घरातून मिळाला, कुठून मिळाला, कधी सुरुवात झाली या सगळ्याची? जर मी हे म्हणू की गाणं हे माझं शौक म्हणजे हॉबी आणि आवड समजा, आणि परत गोष्ट समजा काय देणगी असते देवाची माझ्याकडे, बरं, ती दिली मला, ती आहे. आणि तो कधीपासून गाताय तुम्ही? मी असं जर म्हटलं तर वयाच्या 18-19 वर्षापासून मी गायला सुरुवात केलेली. सगळा पहिलाच कार्यक्रम माझा ठाण्यामध्ये झालेला. तो त्यावेळेस एक गाणं दिलेलं मला, ओ दुनिया के रखवाले. बरं, पहिला गाताय 18-19 वर्षामध्ये, क्या बात आहे. तर ते मी तयार करून घेतलेलं अगोदर. त्यावर 2 महिने मी प्रॅक्टिस केलेली. हाय नोट लावायचे, लो नोट लावायचे, ही प्रॅक्टिस करून मी तयार केलं. आणि ते गायलं कम्प्लीट. लोकांना एवढं आवडलं की या वयात हा ग्रस्त एवढी मोठी गाणी गातो. तुमचं तुम्ही क्लासिक गाणं शिकलाय कुठे? काही नाही शिकलो नाही, फक्त मी कानसेन. अच्छा, कानसेन आहे. तुम्ही क्लासिकल शास्त्रीय कुठल्या गुरूंकडे क्लासेस? बिलकुल नाही. रफी साहेबांना मी ठेवलेलं नजरेमध्ये माझ्या की त्यांच्यासारखं मला गायचंय, मी प्रयत्न करणार पुरा, हे माझं हे होतं. आणि काय शिकलो मी, काय त्यांच्याकडनं धडे घेतले, ऐकून 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 सर्व करत गेलो. म्हणजे प्रॅक्टिस भरपूर केली मी. रागदारी वगैरे किंवा असं तुम्ही मुद्दाम असं केलेलं नाही? बिलकुल नाही. जे काही तुमची गायकी आहे ती तुमची नैसर्गिक आहे, सरावाने ती आलेली आहे. आणि मेन म्हणजे एक चांगला कान तुमच्याकडे आहे. बरोबर. आणि असं दिसतंय की मोहम्मद रफी साहेब हेच तुमचे गुरु आहेत आणि तीच तुमची संगीताची शाळा आहे. तुमच्या घरातून तुम्हाला सपोर्ट होता का ह्या सगळ्या गाण्याला वडिलांपासून? म्हणजे बॅकग्राऊंड, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? माझा बॅकग्राऊंड असा आहे, फॅमिली बॅकग्राऊंड. माझी आई जी होती ना ती गायची कधी कधी. अच्छा, आई गायची? हा, पण ती कशी मराठी गाणी ही, तर मी तिला बोलतो तू अशी कशी गाते हिंदी गाणी गाणं. बरं. ती बोलती नाही. कुठल्या आई कुठली गाणी गायची मराठी? देवाची म्हणा किंवा आरती बिरती, भक्तिगीत, अभंग चांगला होता तिला. पण तिने कशी प्रयत्न केला नाही. बोलतो नको, बोलतो माझ्या आवाज एकच पहिला झाला तो बस झाला मला. कशाला ताप नाही डोक्याला. म्हणजे आईला गाण्याचा सेन्स होता? सेन्स होता. आणि वडिलांना पण होता. वडिलांना सुद्धा? वडिला बोलायचे नालायका रफीची गाणी गातोस ना, तर पहिली गोष्ट रफी साहेबांना बघ ते कसे ऐकतात, कसे गातात, त्यांना ऐकून घे, तू फॉलो कर त्यांना. आणि तुम्हाला हे शाळेच्या वयामध्ये तुम्ही कधी सुरुवातीला लहानपणात प्रयत्न केला होता की वडील तुम्हाला हे का आधी शिक्षण कर वगैरे असं काही? प्रेशर जास्त मला, जास्त प्रेशर होता शिक्षणाचा की तू शिक लवकर, तू चांगला ग्रॅज्युएट हो, तुला संगीत समजेल, समजणार नाही. हे त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पण उडण टप्पू जास्त करू नकोस आणि शाळेत जा व्यवस्थित. तर पुस्तकं सापडली गाण्यामध्ये, मग धुलाई सुरुवात केली माझी पहिली.
म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये त्यांचा मिलिटरी माइंड ना पुरा. अच्छा, मिलिटरी मध्ये होती ते अजिबात 10 वाजता घरी यायचं म्हणजे यायचं नंतर घराच्या बाहेर. अच्छा, म्हणजे शिस्त पद जास्त. पण ती मला वाटतं ती मिलिटरी वाली जी शिस्त आहे ते तुमच्या गाण्यामध्ये सुद्धा ती शिस्त आलेली आहे की हे असं गायला पाहिजे, असा सूर लावला पाहिजे, नेमकेच सूर लावले पाहिजे. तुम्ही हो दुनिया के रखवाले गायलं 18व्या 19व्या वर्षा. तुम्हाला भीती नाही वाटली की एवढं हाय नोटचं गाणं आहे आणि मोहम्मद रफी साहेबांनी ते ज्या पद्धती भले भले सिंगर जे आहेत ते या गाण्याच्या वाट्याला जात नाही? असं आहे राज माहिती का की मला तो आत्मविश्वास होता आहे की मी करू शकेल. बरं, हा तुमचा प्लस पॉइंट आहे. हा, तर काही लोक बोलले यार इतना ऊंचा मत गा, ये तेरे को जमेगा नहीं वगैरह वगैरह. म्हटलं तुम खामोश रहो, मैं जो करूंगा वो करके दिखाता हूँ. अच्छा, फक्त मला 3 महिने जातो. 3 महिन्यामध्ये गाणं बसवलं आणि ते गाणं मी ओके केवढलं. ते गाणं आज पण गातो मी आजपर्यंत. आज तुम्ही त्यावेळेला 18-19 वर्षाचे असताना मला वाटतं तुमच्या आता 60 झालेले ओलांड किती आहेत? 70 72. मी त्यांना 60 मध्ये मोजतोय, पण ते आज 72 वर्षाचे आहेत आणि 18-19 वर्षामध्ये आत्मविश्वासाने गायलेलं वो दुनिया के रखवाले ते आजही ते गातात. तुम्ही शाळेचं जे तुमचं सगळं बालवय वगैरे होतं हे कुठे गेलेलं आहे? म्हणजे तुम्ही मूळ गाव तुमचं कुठलं आहे? माझं मूळ गाव सातारा, जिल्हा सातारा, तालुका पाटण आणि ताळे म्हणून गाव आहे. बरं, तिथले तुम्ही तिकडे कधी आलात मुंबईकडे? इकडे माझे वडील, मला माहित नाही माझे वडील केव्हा जॉब लागला वडिलांना, पण 100 रुपये पगार होते काही वडिलांना. बरं, 47-48. माझा जन्म 53 आहे. आता वडील कशाने ते माहित नाही, पण तुमचा सगळा जन्म इथे मुंबईला उल्हासनगरला, शिक्षण इथेच झालेलं आहे. काय केलं तुम्ही शिक्षण याच्यामध्ये? शिक्षणाला संगीताचं तर तुम्ही केलं नाही, पण अकॅडमिक मध्ये काय केलंय? आर्ट्स मध्ये होतो. आर्ट्सला होते. काय कॉलेजला गॅदरिंग कर, हे अटेंड कर, ते अटेंड कर, लागले बोरे 12 वाजले. म्हणजे तुम्ही गॅदरिंगलाच असायचे. एसटी मध्ये तुमची सर्व्हिस कधी लागली? मुद्दा आला एसटीचा. आलो 1980 मध्ये मला अपॉइंटमेंट मिळाली. आपण सर्वात प्रथम मला मिळाले भिवंडी डेपो. कुठल्या? भिवंडी डेपो. जाऊन मला जाम त्रास व्हायचा माहिती आहे. गर्दीमध्ये जा, धक्के खात या. बसचा प्रवास फ्री होता मला, पण तिथं मुद्दा असा होता की तो मला लांब पडायचा. नाईट 2nd 3rd हे ड्युट्या नको होता मला. एकदा झोपेतच मी गेलो निघून भिवंडीच्या बाहेर कुठे गेलो. तुम्ही काय वर्कशॉपला वर्कशॉपला होते तुम्ही? हेल्पर. अच्छा, सुरुवातीला हेल्पर म्हणून लागले होते. हेल्पर झालो, मग परीक्षा दिली, मग असिस्टंट आर्ट झालो मेकॅनिक मध्ये. तो एक प्रमोशन मिळालं. मग परत करता करता मी 8 वर्ष काढले. साहेबांनी मला त्यावेळेला डिसमिस पण केला होता. बरं का? मुद्दाम पण काय दांडी जास्त मारतो. अच्छा, साहेब प्रोग्राम करतो ते सांगायचं नाही मला, तुला सस्पेंडच करतो. सस्पेंड करू का माउंट टाका काय आमचं. तुम्ही एसटी मध्ये सर्व्हिसला असताना सुद्धा गाणी चालू होती? हो, त्यावेळेस होती माझी. म्हणजे अगोदर सांगू समजा 75 सालची सांगतो. 75 तर मी गात होतो ना. 80 मध्ये जेव्हा डेपोत आलो तेव्हा माझं काम चालू होतं, गाण्याचं सुरूच होतं. तेव्हा पण तुम्ही प्रोग्राम वगैरे काय गणपतीला गाडी कुठं फिरतो, नाशिक, माळेगाव, तिकडे. तुम्ही जास्त करून मोहम्मद रफी साहेबांची तर तुम्ही चाहते आहात. दुसरं की तुम्हाला महेंद्र कपूरचा आवाज म्हणून सुद्धा तुम्हाला ओळखलं जातं. याचं कारण काय की रफी साहेब ज्या होते ना ते आधी महेंद्र कपूरला ऐकायचो मी फक्त, पण मला आवडायचे ते. नंतर रफी साहेब गेल्यानंतर मग तो मला एक सपोर्ट राहिला महेंद्र कपूरचा. बरं, दोघांचे मी गात होतो. रफीची पण महेंद्रची मी गायचो. हॉटेलला म्हणा कुठेही म्हणा. असं करता त्यांचा मी आवाज तो आत्मघात केला. महेंद्र कपूर कसे, महेंद्र कपूरचा तो बेस, तो रेंज, ती स्टाईल. तुम्हाला आवाज मिळणार नाही, पण एक लक्षात ठेवा तुम्हाला कॉपी करता आली पाहिजे. स्टाईल त्यांची नेमकी स्टाईल काय, नेमकी स्टाईल काय ती आपल्याला समजायला पाहिजे. रफी साहेब कसे गातात, महेंद्र कपूर कसे गातात, तर त्याचा डिफरन्स आहे ना तो थ्रू जो आहे त्यांचा शब्द. रफी साहेब डिफरन्स आहे, महेंद्र डिफरन्स आहे. त्यामुळे डिफरन्स मध्ये समजायला की हे काय आहे. महेंद्र कपूरांचं आपण एखादं गाणं, चलो एक बार फिरसी, चला थोड्यात आलंय पटकन. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दो. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दो. चलो एक बार
क्या बात है. तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाज़ी, न तुम मेरी तरफ देखो गलत आज नजरों से, न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों से, न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का आज नजरों से. क्या बात है. चलो से जिंदगी बन जाए हम, चलो. लक्षात घ्या तुम्ही की ही एक शाहीरने लिहिलेली वेगळी पार्श्वभूमी आहे, त्याचे संदर्भ वेगळे आहेत. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. इथे कसं होतं माणसांचं सुद्धा की एसटी मध्ये हेल्पर पदापासून मेकॅनिक वगैरे काम करा, पण ओढ सगळी कुठे तर गाण्याकडे. म्हणजे इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही एसटीच्या कामातून थोडेसे अजनबी होता तेव्हा तुम्हाला या गाण्याच्या अवस्थेमध्ये शिरता येतं. मी बघतोय की तुमची बोटं हार्मोनियमवरती खूप सफाईने फिरतायत. हे हार्मोनियम तुम्ही कधी शिकलात आणि कुठे शिकलात? का हे सुद्धा घरीच? ऍक्च्युली मला हा शौक होता हार्मोनियमचा वाजवायचा, की मला असं वाटतं की काहीतरी करू या, नुसतं गाऊन जमणार नाही मला. म्हणजे परफेक्ट सूर इथं लागतील जेव्हा मला समजू. असे गाणे गातात कोणी पण, असे गाणे गाणं फार डिफिकल्ट आहे आणि तेवढं परफेक्शन पाहिजे, माहिती पाहिजे कुठे सर कुठे काय काय. ह्याचं मी शिक्षण, माझा एक मित्र आहे तो आता नाही बिचारा गेला, काय नाव? विश्वजित, बंगाली होता. बरं. तो माझ्या हॉटेलला माझ्या बरोबर वाजवायचा हार्मोनियम. अच्छा भया तयार तो वाजवायचा वाजवायचा आणि मी गायचो असं ठोकासारखं. मला बस आधी कल से तू बजा की गाणे गा. अच्छा. बोंगला आता मग काय करणार, चला ठीक आहे करतो. मग घेते हार्मोनियम एक नवीन, आणि नंतर माझी सुरुवात झाली सरगम बिरगम बघायची, काय त्यांनी सर्व शिकवलं. स्केल कशी काढायची, कशी बघायची, नोट काय ते नोट काय. आज मला सारे देव कृपेने माहिती आहे की ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात, हे काय हे काय काय. सर्व सी शार्प मानणार, ई फ्लॅट मानणार, डी मानणार, डी मेजर. तुम्ही सगळं शिकला. ते विश्वजित तो त्यांनी मला शिकवलं, त्याच्यासोबत शिकला. आज तो नाहीये त्याच्या स्टुडिओचा रेकॉर्डिंगचा. म्हणजे आता किती वर्ष झाली त्याला या सगळ्याला? आता हे शिकून मला भरपूर झाले वर्ष. आता सांगू तर मी 30-40 वर्ष. 1986 मध्ये हार्मोनियम हातात. बापरे, 40 वर्ष झाली ना त्याला. 40 वर्ष या हार्मोनियम वरून तुमची बोटे फिरतायत. ही तर नाही, अजून तुम्ही 78-77 साली हार्मोनियम झुटे येतली. बरं. एक एक असं वाजवतो, एक एका बोटाने. आता कॉर्डिंग शिकतो मी. अच्छा. आणि 78 साली तुमचं काय म्हणणं आहे की गायकाला हार्मोनियम आली पाहिजे? आली पाहिजे. आवश्यकता आहे. अच्छा. म्हणजे कशासाठी? कारण काय त्याचं? कारण काय प्रॅक्टिस तुमची होती ना. तुम्हाला सरगम यायला पाहिजे, तुम्हाला आलाप यायला पाहिजे, रागदारी, आपण आकार बघून आकार हो हे सर तुम्हाला परफेक्ट लागला पाहिजे त्यामध्ये. अच्छा. हार्मोनियम हाताकडून गेले की सूरही नेमके बोट कुठे जात आहे तिकडे तो सूर तुमचा. थोडं कठीण पण आहे, पण शिकलं तर काहीच नाही त्याला. आता माणसाला काय नाही, त्याला पाहिजे कठीण वाटतं, गाणं कठीण वाटतं, वाजव कठीण वाटतं, त्यांना सोपं वाटतं. पण तुम्ही त्याच्यामध्ये एकदा गेलात की ते सोपं होऊन जातं. तुमच्या बोलण्यातून आणखी एक उल्लेख आला, आता ते विश्वजितांचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्याबरोबर एक उल्लेख आला की हॉटेलला तुम्ही जायचे नाही, तर तुम्ही हॉटेलला पण गायलेलं आहात. काय गात होते हॉटेलला? कुठल्या हॉटेलला गायले? तलत महमूद, किशोर कुमार, परत अजून जगजीत सिंग वगैरे आणि गुलाम अली, या गजला मी गाऊन ठेवायचो. कारण काय असतं म्हणजे गझल स्पेशल. समजा एका तो नाही आला, कस्टमरने बोलले की हे गावतो तो, त्यावेळी चालणार नाही ना. ते आपल्याला सगळं वर्स्टाईल सिंगर पाहिजे त्या जागी. ती सगळी तयारी कम्प्लीट करून घेतली. गायला माझ्या भरपूर गझल्सच्या जास्त ठेवायचं सर आणि गायत वाजून. एखादी गझल तुमच्या आवडीची कुठली असेल? अच्छा क्या बात है, क्या बात है, वाह वाह वाह.
पागल हो जाएंगे, ऐसा क्या बात आहे, क्या बात आहे. हा सगळा म्हणजे तुमचा गझल्स मधले हे पंकज उधास, गुलाम अली, हे सगळे गायक, ही सगळी गायकी, महेंद्र कपूर, असं करत 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 म्हणजे मोहम्मद रफी तर तुम्ही गातच होतात, पण शेवटी माणसाचं एक डेस्टिनेशन असतं, कुठेतरी येऊन माणूस एका जागेवर येऊन थांबतो. तर ते स्टेशन जे तुम्ही पकडलं शेवटचं ते मोहम्मद रफी साहेबांचं होतं बहुतेक. उदाहरण देतो, हा घरात मनुष्य कुठे बाहेर गेला ना, तो घरातच येणार परत. बरं, क्या बात आहे. म्हणजे मोहम्मद रफी हे तुमचं घर आहे, टार्गेट आहे ते, माझं घर आहे. रफी रफी साहेब. भटकू, पण मला रफी शिवाय जेव्हा गाणं गायतो पण मला कार्यक्रम म्हणणार असं वाटत पण नसतं. तुम्ही असं कुठल्या वर्षापासून की रफी साहेबांवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग रफी साहेबांचीच गाणी तुम्ही वेगवेगळी गायला लागलात, असं किती वर्ष झाली त्याला? हा, सांगतो मी अगोदर थोडे किशोरची गाणी गायचो एका अच्छा, टायमाला. किशोर पण गायलेली आहे, हा. क्या बात आहे. जोडलीन बिल्डिंग सर करायचो मी. बरं पण बरं. मला एक बोलला, यार आनंद तू यार शांति से गाना गाना, क्या तू मस्ती करके गाता है, संगीत समझेगा तो क्या करूं मैं, सबको फॉलो कर. तो बोला, यार मेरी उम्र कम है ना, मुझे आना चाहिए ना अपने जाने के लिए, आस्ते आस्ते आ जाएगा कर तेरे. और ठीक है, मैं 76-78 साली मी रफी साहेबांना भेटलो. भेटलाय तुम्ही? रफी साहेबांची भेट झालेली आहे? त्यावेळेस माझं 78 ला? वय कमी होतं माझं, हा 18-19 वय असेल त्यावेळेस. हा 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 हा. भेटलो मी. माझा एक मित्र होता, तो भी नाहीये, तो वारला, तो पहिलाच गेला, तो होता मुस्लिम. मैं बोला, यार रफी साहब से मिलने का कुछ प्लान है क्या? बोला, मैं फिर काम करता हूँ स्टूडियो के अंदर यार टारगो में, डेली मिलता हूँ रफी साहब से, आते रह जाते यार मुझे मिलने का. बोला ठीक है चलो मिलते. बोला मग एक दिवशी मला प्लॅन केला सुबह चलने का. मी तयार झालो. हा आलाच नाही, असा राग आला मला. बरं. शाम को मेरे को मिल, तुझको देखता मैं. तो घाबरला, तो यार सॉरी मेरे काम था, मैं कुछ फंस गया था, कल जाएंगे. बोला कल नहीं आया ना, परसों नजर नहीं आएगा तुझे. बोलो चलो ठीक आहे. तो घेऊन गेला बिचारा. 50 रुपये फक्त मी बोलण्याच्या खिशाने काढलेले, 50 रुपये त्या गाडी. बरं. यासाठी कामधाम तर काहीच नाही ना. मग दिले वडिलांनी. भेटलो जाऊन त्यांना, परसाच्या पायावर पडलो समोरच. उतरता क्षणी फियाट गाडीमध्ये ते व्हाईट ड्रेस मध्ये. कुठे भेटले तुम्हाला? घराचे? नाही, स्टुडिओ मध्ये. तो होता महबूब स्टुडिओ. महबूबला तारदेवला भेटलो मी. तिसऱ्या टायमाला मी शोला भेटलो. अच्छा, दुसऱ्यांदा पुन्हा भेटलेले? 3 झाले माझे. बरं. पण त्यावेळेस पहिल्यांदा भेटलो ना, तर जेव्हा त्याच्या पाया पडलो ना, सॉरी, तर मला बोलले की क्या करते हो? बोला सर आपके मैं गाने गाता हूँ. बोला अच्छा पढ़ते हो? बोला हाँ पढ़ता हूँ. तो बोला पढ़ाई करो, पढ़ाई में ज्यादा ध्यान दो. फिर ते हंसते बोला ना, तो अंकल जरा जोर से बोलो ना. अच्छा अच्छा. नहीं बोलता हूँ, पर मेरे को सुनाई देता नहीं, क्या करूँ. कान बघितलं, माझे कान तर शाबित आहे ना. ठीक है म्हटलं. मग थोड़ा वेळ बोललो. बोला आपकी मेरी रिकॉर्डिंग गाने की है, गाना है वो मेरे हुजूर का, आप आते हो? हाँ गेलो मी. आवाज मत करना. ठीक आहे. बस गपचूप सायलेन्स देणं, टाळा तोंडाला लावून बसत आहे. अख्खा गाणं बघितलंच आहे. 3 तास होते ते गाण्यावर. 3 तास प्रत्यक्ष तुम्ही ते रेकॉर्डिंग करताना गाणं त्यांना ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्यांचा सहवास तुम्हाला मिळालेला आहे. आणि एक आपण बघू शकतो की एखाद्या व्यक्तीबद्दल, रफी साहेबांबद्दल खूप लोकांची अशी अवस्था होती, ज्यांनी भेटलेले आहेत त्यांची ही अवस्था होती, आणि जे भेटलेले नाही आहेत त्यांना सुद्धा रफी साहेब हा आपल्या जवळचा, आपल्या घरातला आपलाच कोणीतरी व्यक्ती आहे असं वाटतं. ही त्या माणसाची व्यक्तिमत्वातली आणि गायकीतली जादू आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर. आणि तुम्ही मग हा सगळ्या सहवासामध्ये, मग रफीचं एक तुमच्यावरती ते गारुडच सगळं झालं आणि तुम्ही सतत त्यांची गाणी मग पुन्हा तुम्ही गाताय. तुम्ही उल्हासनगरच्या मोहम्मद रफी क्लब जो आहे त्याच्या संपर्कामध्ये कसे काय आलात? कारण तुम्ही स्थापनेपासून आहात, मला वाटतं एकदम सुरुवात झाली तिथून त्यांच्या सोबत आहात, डॉक्टर प्रभू आहुजान बरोबर. 98 साली मला हेमंत देसाई म्हणून एक नाव असेल, हेमंत देसाईचं. बरं.
तो मला बोला चल यार तेरे को मैं आज एक जगह जिंदगी जा रहा हूँ रफी फैन क्लब में. बोला कहाँ? उल्लासनगर में. उल्लासनगर में. आणि रफी फॅन क्लब म्हटल्यानंतर तुम्ही एकदम ठीक है मैं आऊंगा. मैं कह रहा हूँ कहाँ जाने का? डॉक्टर साहब के पास. डॉक्टर कौन से? डॉक्टर आहूजा साहब. अच्छा गेलो बस. हेमंत घेऊन गेला मला. सर एक मेहमान आएगा नहीं आपसे मिलने के लिए. तो सर बोले कौन है? आनंद साहब है. बोला अच्छा बेटो तकलीफ है क्या? मैं बीमार नहीं हूँ. बोला मैं उनके वाटलं का पेशेंट है क्या? दीवानगी है. तकलीफ ये है कि दीवानगी है. हेमंत बोला सर ये रफी साहब के बहुत गाने अच्छा गाते हैं आप इनसे सुनो. और ये प्रोफेशनल सिंगर है बहुत पहले से गाते हैं मैं जानता हूँ उनको. अच्छा अच्छी बात है अच्छी बात. तो आज शाम कब आओगे? बोला कहाँ पे आना है? पर इधर ही आ जाओ. यहाँ से अपन ऊपर अपना रिहर्सल रूम में जब ऑपरेशन होता अपना उधर हॉस्पिटल में. हाँ तो ठीक है बोला मैं आता हूँ. तो मैं पूछा सर हारमोनियम बात उस पर है ना? अच्छा हारमोनियम तो है पर बजाते हो क्या? बोला हाँ. अच्छी बात है. इधर गेलो संध्याकाळी बाबा परत. कौन सा गाना सगळे बसले लोक. तो राजेश होता ना तोही बसला होता. तर हारमोनियम घेतली. बोला कौन सा गाना? कुठलं गाणं गायलं? तर मी त्याला मग हे गाणं सांगितलं रफी साहेबांचं गाणं. दुनिया मेरी बर्बाद तुम्ही त्यावेळेला पहिल्यांदा तिथे ऐकवलं. हे गाणं सारं ऐकलं ना तर बस ये आदमी सही मिला मेरे को. अच्छा 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 अच्छा. आणि ते तर रफी साहेबांचे एकदम खूप दिवाने आहेत. डॉक्टर प्रभू आहूजा म्हटलं की जो रफी साहब का फैन है मैं उसका पुजारी हूँ. क्या बात है. जो रफी साहब का फैन है मैं उसका पुजारी चाहे कोई भी हो चाहे सीनियर हो जूनियर मैं उसके पैर पड़ूंगा जाके क्योंकि वो रफी साहब का फैन है इसलिए. मुझे ऐसे लोग चाहिए. त्याच्यानंतर तुम्ही अनेक वर्ष गेली 25 वर्ष त्या रफी फॅन क्लब झालेली आहेत आणि गेली 25 वर्ष तुम्ही तिथं गाताय आणि रफी साहेबांची खूप वेगवेगळी गाणी तुम्ही गायलेली आहेत. आणि हे पण आम्ही बघितलेलं आहे की डॉक्टरांना जेव्हा एखादं गाणं टफ वाटायचं की आता हे क्लब मध्ये घ्यायचंय गाणं तर ते आनंद वाडिक यांच्याकडे यायचं. तर हा जो आत्मविश्वास आहे की मी रफी साहेबांचं कुठलंही गाणं मी गाऊ शकतो कारण तुम्ही गाणं शिकलेले नव्हतात. हा तुम्ही हार्मोनियम शिकल्यामुळे एक सूर तुम्हाला मिळाला पण हा आत्मविश्वास आहे तो कुठून येतो आणि कसा येतो? हेच मला समजत नाही आजपर्यंत. काय माहिती असं काही माणसं असतात जे स्वतः जगामध्ये होतात की हे करू शकतो ते करतात. हा आत्मविश्वास मला पहिल्यापासून होता. लहानपणापासून खेळण्यामध्ये होता. मी फुटबॉल खेळतो मी क्रिकेट बी खेळलेलो आहे. फुटबॉल मध्ये मी इतका मार खाल्लाय ना सांगतो. अच्छा. हायटेड 6 लोक फिटची माणसं माझ्यावर खेळत होते. सरदार लोक सर्व मला बोलचे अरे संजय दुबला पतला है ना एक बॉल गिरेगा ना सर पे तो गुम हो जाएगा. कोई बात नहीं पण खेळायचो मी. करून सर्व म्युझिक शाळा हे सर्व करत करत नाही ऍक्च्युली मला खेळायचा शौक होता. मग हसते हसते मग मी म्युझिक मध्ये आल्यावर मग मी सर्व सोडून दिला. पण आत्मविश्वास तुमचा सोबत राहिला. हा कॉन्फिडन्स खेळामध्ये होता गाण्यामध्ये आला. मला माहिती की मी तो गोल माझ्या मानणार. तो गोल झालाच पाहिजे आतमध्ये बॉल. तो लाईफ मध्ये सुद्धा आला. लाईफ मध्ये झाला. मला वाटतं तुम्ही त्या याच्या कोरोनाच्या काळामध्ये पण जेव्हा आयसोलेशन होतं तेव्हा तुमचं जी आतमध्ये जी अस्वस्थता होती की मी गाणार कसा कधी गाणार. मी होतो बॅडवर. डॉक्टर बोलले की मी या पेशंटला घेणार नाही. अच्छा. मुलगा बोला का नाही घेणार मी केस कर तुमच्यावर. मुलगा बोला मुलगा फार जाम नाही या बंद. बरं. डॉक्टर हा ना करता करता त्यांनी मग घेतलं. मग डॉक्टर बोलले अरे हा जाम डेंजर केस आहे. बोला ऍडमिट करा माझ्या वडिलांना बघतो मी काय होतो पुढे. पप्पा तू घाबरू नका तू बिंदास रे माझ्या पाठीमागे ईश्वरी देणगी आहे घाबरू नको. सुरुवातीला ऍडमिट झालो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट गेलो मास्क लावला होता मला. डॉक्टर बोलले अजून काय करतोस तू सर्व्हिसला आहे का? बोला हो. आणि काय करतो? मी सिंगर आहे रफीची गाणी गातो. अरे वा. मग त्यांनी मला बोललं एक गाणं गा.
गायला 2 गाणी गायली. तिथे आजारी असताना आजारी हे बघा दमना तरी राहतो मी तिकडे आणि पळतो तर त्याला 4 दिवसांनी माझा एक सब ओके आला रिपोर्ट. असते असते मी बाहेर आलो कोरोना मधून आणि मग काय 4था दिवस गाणी आहेत म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा ते सगळं गाणं वगैरे जे आहे ते सुरू होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं की आज तुम्ही जे फिट्टम फाट आहात त्याचं जे कारण आहे ती म्युझिक थेरपी. संगीत हे तुमचं सगळ्यात महत्वाची आणि अजूनही तुम्ही ते हे रेग्युलर सगळं करताय. तुमचं सेटअप तुम्ही घरामध्ये बनवलेलं आहे आज सुद्धा. आता तुम्ही सध्या मला हे सगळं मुलाने दिले घेऊन मला मला हे पाहिजे लगेच त्यांनी सिस्टम सगळी मुलाने आणून दिली. अच्छा, तुम्ही नियमित आजही प्रॅक्टिस करता? माझी म्हणजे संध्याकाळी 6:30-7 पर्यंत मी हार्मोनियम पडत होतो. गात देत नाही, फक्त सरगम आलाप तान कसे लावायचे, रेंज कुठे जायची, रेंज कुठे जायला पाहिजे, ही सगळी कम्प्लिटली हे हा सा आणि हा सा कम्प्लीट लागला पाहिजे. आणि हा तुमचा पंचम, हा त्रिमम, हा नोट लागतो माझा इथपर्यंत आली इथपर्यंत. तुम्ही आजही समजा आता तुम्हाला असा फरक जाणवतो की बाबा मी माझ्या यंग एज मध्ये 18-19 वर्षाचा असताना मी दुनिया की रखवाली गायलं होतं आणि आज एज मध्ये त्याला मर्यादा येतात, लिमिटेशन येतात, असं काय जाणवतं? वाटतं फक्त मी काय करतो, स्केल खाली घेतो. अच्छा, आता ओरिजिनल गाणे कसे आहे हे स्केल ओरिजिनलच्या आता खाली घ्यायचं आपण हे खाणं 100 खाली घ्यायचं. फक्त काय सांगायचं माझं, आपण ज्या ओरिजिनलला कधी गायचं नाही, हे गाणं कधीच गायचं नाही. चुकून गायला की तो खड्ड्यात पडणार माहिती. कारण ते रफी साहेब होते, त्यांनी गायलं, त्यांनाही नंतर त्यांनी मॅनेज केलं केली. त्यानंतर त्या वयामध्ये हित गायले ते गाणं पुढे नंतर पुढच्या काळामध्ये खाली केले. तुमचं रफी साहेबांचं तुमचं स्वतःचं खूप आवडीचं गाणं ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम डुबून जाता, कुठलं गाणं असं एखादं? खूप गाणी आहेत. मन रे तू काहे न धीर धरे, ओ निर्मोही मोहन जाने, जिनका मोह करे. मन रे तू काहे न धीर धरे, इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा, रंग पे किसने पहरे डाले, धूप को किसने बांधा. काहे ये जतन करे, मन रे तू काहे न धीर धरे, ओ निर्मोही मोहन जाने, जिनका मोह करे, ओ मन रे तू काहे न धीर धरे. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या आवडीचं गाणं म्हणून तुम्ही गायलं, परंतु एकंदरीत ज्याला आपण आपल्या आयुष्याची प्रार्थना जी म्हणू शकतो, रफी साहेबांचं गाणं आणि बरोबर अशा प्रकारचं शब्द साहिर रुद्यानी यांनी लिहिलेले काय असतं याच्यामध्ये आहेत. प्रत्येक आवाजामध्ये गाण्यामध्ये तुमचा आवाजाला एक स्टॉप पाहिजे, म्हणजे ठहराव ज्याला आपण म्हणतो. पाणी पण सोडतो ना, तिकडे थांबलं पाहिजे. तिकडं गेलं की ते भरकटल्यासारखं वाटतं. म्हणजे त्याच्या एक साठी एक निवड एक आयडिया आहे. हे बघा, स रे चुकीचं आहे. अच्छा, स्थिर पाहिजे. रे ग म प ध नि सा.
तो आत्मविश्वासानेच नोट्स आहे ना हे परफेक्ट लागले ना, काय वाटतं ते गायला. तुम्ही रफी फॅन क्लब मध्ये रफी साहेबांची खूप वेगवेगळी गाणी गायलेली आहेत आणि खूप ज्याला आपण एक रेअर सॉन्ग दुर्मिळ गाणी अशी जी इतर लोक कोणी त्यांच्या वाट्यालाही जात नाहीत अशी भरपूर गाणी तुम्ही गायलेली आहेत. त्याच्यामधलं तुमचं एक खास तुम्ही ज्याच्यामध्ये डुबून जाता, फिर तेरी याद ने गीत सुनानी आई. तर हे आपल्या रसिकांना आपण हे गाणं ऐकूया तुमच्या याने, आणि त्या गाण्याने आपण ह्या सगळ्या गप्पांचा समारोप करू. फिर तेरी याद नए गीत सुनाने आई, फिर तेरी याद नए गीत सुनाने आई, दिल की दुनिया में नए गीत सुनाने आई, तेरी याद नए गीत सुनाने आई, ये ख्यालों में भी ख्वाबों में भी तड़पाती है, मुस्कुराती हुई ये कह के चली जाती है, मैं तुझे इश्क के शोलों से बचाने आई, तेरी याद नए गीत सुनाने आई, दिल की दुनिया में नए गीत सुनाने आई, तेरी याद नए गीत सुनाने आई. क्या बात आहे, क्या बात आहे. माहोल बघा, ते सगळे शब्द, तो आवाज याने एक वेगळा माहोल सगळा बनून जातो. लहानपणामध्ये आईकडून, आईने गाणं क्षेत्र नाही स्वीकारलं पण आईकडून मिळालेला आवाज, एक जन्मताच उपजत असलेला एक आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाने रफी साहेबांची सुद्धा गाणी गाण्याची दिलेली हिंमत, आणि तिथून सगळा हा गाण्यांचा प्रवास, गझल, महेंद्र कपूरांची गाणी, शबीर कुमार यांची गाणी, अशी वेगवेगळ्या करत करत शेवटी माणसाच्या प्रवासाला कुठेतरी एक डेस्टिनेशन असतं, तिथे येऊन तो प्रवास थांबतो. रफी साहेबांच्या गाण्यांवरती येऊन आनंद महाडिक यांचा गाण्याचा जो प्रवास आहे तो तिथे स्थिरावला, आणि रफी साहेबांची खूप आव्हानात्मक गाणी त्यांनी आपल्या आयुष्यात गायली, मैफिलींमध्ये गायली, कार्यक्रमात गायली. ते रफी फॅन क्लबचे सदस्य आहेत उल्हासनगरच्या त्या कार्यक्रमामध्ये, आणि अशी अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत. आणि ह्या सगळ्या गाण्यानेच आपण ऐकलं ह्या मुलाखतीमध्ये की कोरोनाचा जो संकट काळ होता, त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा गाण्यानेच त्यांना उभारी दिली, आणि गाण्यानेच त्यांना त्या संकट काळातून बाहेर काढलं. वैद्यकीय उपचारांचं आपलं एक महत्त्व असतंच, परंतु कुठेतरी गाणं त्यांच्या सोबत होतं, आणि त्या गाण्याने त्यांचा पुनर्जन्म केला. आज 72व्या वर्षी सुद्धा अगदी व्यायाम वगैरे करत स्वतःचं एक निरोगी आयुष्य आनंद महाडिक जगतायत. त्यांच्या नावातच आनंद आहे, आणि हा आनंद त्यांना एकूणच संगीताने आणि मोहम्मद रफी साहेबांच्या गाण्याने दिला. आपण फार कमी वेळामध्ये आनंद महाडिक यांचा संगीत प्रवास, त्यांचं आयुष्य, त्यांचे चढ उतार हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक व्यक्तिमत्वांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपण भेटणार आहोत वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून. तोपर्यंत आज इतकंच. हा संगीतमय प्रवास आपण या मुलाखतीच्या ठिकाणी इथेच थांबवत आहोत.